कार्तिकी यात्रेला 72 तास लोक उभे असतात लाईनीमध्ये. किती तास? 72 तास. आणि एक म्हातारा 72 तास उभा राहून मंदिराच्या प्रांगणामध्ये आला, लाईनीमध्ये. आम्ही त्याला पाहिलं. म्हाताऱ्या माणसाला पाहिल्यानंतर आम्ही त्याला बाजूला घेतलं. म्हणलं की तुम्ही थोडं बाजूला आहे, आम्ही तुम्हाला आतमध्ये नेतो, तुम्ही एवढ्या वेळ उभे राहिला. त्याला विचारलं किती तास उभे राहिला? तो म्हणला महाराज 56 तास झाले जवळजवळ मी उभा आहे. म्हणलं बाबा तुमचं वय काय आहे? त्यांनी जेव्हा त्याचं वय सांगितलं ना तेव्हा आम्हालाच लाज वाटली. त्याचं वय होतं 94 वर्ष. एक 94 वर्षाचा मनुष्य फक्त 2 सेकंद माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवता येतंय म्हणून 56 तास उभा राहतो. ही आमची संस्कृती आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे त्याचं बलस्थान आहे. हे बलस्थान आपण कुठं लक्षात घेतोय? आज आपल्याला मला दिवसातून जवळ 10 ते 12 फोन येतात. महाराज आम्ही आलोय, VIP दर्शन करून देता का? नुसतं इथलंच नाही, पंढरपूरला पोहोचलोय, तिथलं VIP दर्शन करून देता. म्हणजे आपल्याकडे आम्ही एक प्रयोग करतो. जेव्हा कार्तिकीची यात्रा असते किंवा आषाढीची यात्रा असते तेव्हा आमच्यातले काही कर्मचारी आम्ही लाईनीत मुद्दाम उभे करतो. कारण लाईनीमध्ये जे उभे आहेत त्यांच्या काय समस्या आहेत हे त्याशिवाय आम्हाला कळणार नाही. कारण सगळेजण जेव्हा मुख्यमंत्र्यांना रिसीव्ह करायला, मंत्र्यांना रिसीव्ह करायला, खासदारांना रिसीव्ह करायला असतात तेव्हा फोटोच सगळे येतात. पण खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे हे मंदिर आणि माऊली ज्यांच्यामुळे इथे स्थिरावली आहे, तुकाराम महाराजांनी इथे, ज्याच्यामुळे तुकाराम महाराज आहेत, ज्याच्यामुळे हे सगळे मंडळी आहेत, ते वारकरी किंवा ते भक्त मात्र अजून सुद्धा त्यांना भेटण्याच्या प्रतीक्षेमध्ये अनेक दृष्ट्या हे मागासलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे संस्कार केंद्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या गोष्टी निर्माण होणं, पायाभूत सुविधा निर्माण होणं या अतिशय गरजेचे आहे. तुम्ही पहा, दुसऱ्या धर्मामध्ये जेव्हा आपण त्याचा विचार केला जातो तेव्हा विशिष्ट दिवशी सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्या भगवंताच्या असीम शक्तीच्या प्रती नतमस्तक होतात. वाईट आहे का चांगलं हा विषयच नाहीये. आज तुमच्या घरामध्ये तुमची मुलं किती वेळा मंदिरात जातात? बरं, मंदिरात जात असतील म्हणजे मी नेहमी गमतीने सांगतो, पुण्यामध्ये राहून माझ्या अवतीभोवती असे अनेक महाभाग आहेत जे आळंदीला आणि देवला कधीच आलेले नाहीत. ज्याला महाभाग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? 22-25 किलोमीटर लांब असणारं देवस्थान, पण गुरुजी तिथं आलेलेच नाहीत. आणि आता मला सांगतात माझ्या सोसायटीतले लोक, महाराज आता तुम्ही आहात तिथं तर आमचं दर्शन चांगलं होईल. मी म्हटलं दुसऱ्यांचं दर्शन काय वाईट होतं? त्यांचे चांगलंच होतंय ना. पण दुर्दैवाने तिथपर्यंत जायची आपली कनेक्टिव्हिटीच नाही. का नाहीये? कारण आपल्यामध्ये आता माझ्या घरात वारकरी संप्रदाय असल्यामुळे माझ्या घरात ते संस्कार आहेत. साने गुरुजी म्हणायचे संस्कार 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 म्हणजे तरी नेमकं काय? तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे याला संस्कार असं म्हणतात. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे याला संस्कार असं म्हणतात. आणि संस्कार इतके घट्ट असतात. बघा तुम्ही, आजी आमची, तिला नंतर विस्मृतीत ती होती किंवा कुठल्याही, जर का आपण म्हाताऱ्या माणसाचं उदाहरण घेतलं, कुठल्याही आजीला विचारलं तर ती काय म्हणते, अरे ती भात वाढला की म्हणते अरे तुपाचं भांड मी आताच विसरले, माझ्या लक्षातच नव्हतं बघ तू जेवायला बसले. असं सहज ती बोलून जाते. आणि सहज आमच्या आजीला बाजूला केल्यावर तिला म्हटलं, आजी तुला लग्नामध्ये कुठली माळ घातली होती का? तुला कुठलं सोन्याचं, किती सोनं तुला घातलं होतं? तर ती पटापटा पटापटा सगळ्याची लिस्ट सांगते. 60-70 वर्षापूर्वी लग्नात काय घडलं ते सगळं सांगते आणि 2 सेकंदापूर्वी तुपाचं भांडं आत राहिलंय हे तिच्या लक्षात राहत नाही. ही काय भानगड आहे? तर तिची भानगड एवढीच आहे की ते जे तिच्या मनामध्ये ना ते इतकं उद्रुत झालेलं आहे, इतक्या वेळा त्याचं पारायण झालेली आहे, इतक्या वेळा त्याचा विचार झालेला आहे, विनिमय झालेला आहे की ते न सांगता सुद्धा बॅक ऑफ द माइंड तिच्या मनामध्ये असल्यामुळे ते सहजरित्या पुढे येतं. सहज पुढे येतं. म्हणजे वारकऱ्याच्या गळ्यामध्ये टाळ दिल्या तर मागचं जे काय पालुपद आहे सहज त्याच्या लक्षात येतं आणि पुढचं तो अभंग म्हणायला सुरुवात. याला काय म्हणतात? कर्म, विकर्म आणि अकर्म अवस्था. आपण कर्म करतो. पोहायला शिकताना काय होतं? पोहायला मुलाला खाली पाण्यामध्ये टाकतो. पाण्यामध्ये टाकल्यानंतर नाकातोंडात पाणी गेल्यावर तो मुलगा म्हणतो आता मी बुडणार 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 बुडणार, रडतो, खूप गोंधळ घालतो. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की हातपाय मारल्याशिवाय आपण तरंगणार नाही,
म्हणून हातपाय मारण्याच्या क्रियेमध्ये आपलं मन रत करतो तेव्हा त्याला विकर्म अवस्था असं म्हणतात। आणि एकदा का विकर्म अवस्था ती आली, हातपाय मारण्याच्या अवस्थेमध्ये तो रत झाला की हातपाय मारायला लागतो आणि आपोआप तो तरंगायला लागतो। म्हणजे किती वर्ण टाकलं की त्याला सांगावं लागत नाही, कुठलंही बटन दाबावं लागत नाही, आता तुझे हातपाय मार। पाणी दिसलं की तो हातपाय मारायला सुरुवात करतो। आणि पहिल्यांदी जो मुलगा म्हणत असतो की मी पोहायला जाणार नाही कारण त्याचा मला क्षीण होतो, मी बुडू शकतो, मी मरू शकतो, तोच मुलगा नंतर काय सांगतो, आज भरपूर दमून आलोय, टँक वरती जातो, पोहतो, म्हणजे सगळा क्षीण निघून जाईल। ती जी अवस्था आहे ना, ती अकर्म अवस्था आहे। ती अकर्म अवस्था संस्कारांच्या माध्यमातून आली पाहिजे। माझा सांगायचा उद्देश असा आहे, त्या आजीला जी अकर्म अवस्था तिच्या मनामध्ये आलेली असते की 50-60 वर्षापूर्वी सहज बटन दाबल्यासारखं तिला समजतं किंवा लक्षात राहतं, ती अकर्म अवस्था आपल्या तरुणांच्या मनामध्ये संस्कृतीच्या विषयी, अध्यात्माच्या विषयी आणि विशेष करून मंदिरांच्या विषयी का येत नाही याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे। म्हणजे विशिष्ट समाजातले लोक लहानपणापासून गणित आलं नाही तरी चालेल, पण ती भाषा आलीच पाहिजे, त्या भाषेतले विशिष्ट संस्कार हे त्याला वाचता आलेच पाहिजे ना। त्यामुळे आपोआपच बाकीची मोठी माणसं गेली की तो अहो आमच्याकडे आता अशी अवस्था आहे पंत, आपल्या मुलांना टोपी सरळ आहे का उलटी हे सुद्धा कळत नाही। ही टोपी जी आपण धारण करतो, घालतो, ती टोपी कशी घालायची हे पण आपल्या मुलांना संस्कार नाही आहेत। आणि आपण काय बोलतोय, आपण आर्य सनातन वैदिक हिंदू सर्वात जुना धर्म आहे, आपल्या मुलांना धोतर कसं नेसायचं याची अजून अक्कल नाही। किती जण आपल्या आता प्राधिकरणामध्ये सगळे बुद्धिजीवी लोक आहेत, ठीक आहे, खेड्यागावांमध्ये तरी काय ठीक आहे, असू दे, तिथे नाहीये तिथपर्यंत सोर्स नाहीये, पण आपल्या घरांमध्ये आपल्या मुलांना धोतर नेसता येतं का? बरं तुम्ही तुमच्या सगळं सोडून द्या, किती जणांच्याकडे पांढरी टोपी त्यांच्या घरामध्ये आहे बघा, तरी सुद्धा निम्मेच लोक आहेत। आता मी काय तुमच्या घरी येणार नाहीये बघा। म्हणजे संस्कार केंद्र जेव्हा बघायला पडतात, म्हणजे आमचे वडील सांगायचे कुठल्याही गोष्टाचे एक श्रेयस भाग असतो आणि एक प्रियस भाग असतो। म्हणजे गणपतीची प्राणप्रतिष्ठा हा एक भाग आहे, आणि ती प्राणप्रतिष्ठा झाली म्हणून त्याच्या पुढे नाटकं सादर करणं, त्याच्या पुढे गाणी म्हणणं, किंबहुना पुढे जाऊन सांगतो त्याच्या पुढे नाचणं हाही एक भाग आहे। काही लोकांना श्रेयस भाग आवडतो प्राणप्रतिष्ठेचा आणि काही लोकांना प्रेयस भाग आवडतो। तर प्रेयस भाग सुद्धा तितकाच निकृष्ट किंवा चांगला असला पाहिजे, त्याशिवाय श्रेयस भाग चांगला होत नसतो। तसं आता गुरुजींनी सांगितलं, प्रत्येक माणूस मंदिरामध्ये जाताना सुद्धा नटून गेला पाहिजे। जोपर्यंत तो नटून जात नाही ना, तोपर्यंत मंदिर हे संस्कार केंद्र होणार नाही। का नाही होणार? कारण हाफ चड्डी घालून तुम्ही मंदिरात गेला, चर्च मध्ये कोणी हाफ चड्डी घालून जातं का? त्यांचा पोशाख असतो, टाय घालावाच लागतो। मुस्लिम संस्कृतीमध्ये टोपी घालावीच लागते। आज महाराज लोक सुद्धा टोपी घालून जात नाही, नियम आहेत हे नियम आहेत। नियम जर का पाळले नाहीत, आमचे बाबा नेहमी म्हणायचे बाकी काही पाळू नका, नियम पाळा।